गेल्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील तरुण पोलीस भरतीची तयारी करीत आहे। अशातच आता महाराष्ट्र पोलीस विभागातील तब्बल 17,471 पदे भरली जाणार आहेत। या भरती प्रक्रियेला उद्यापासून म्हणजेच 19 जून पासून सुरुवात होणार आहे। दरम्यान ही पोलीस भरतीची प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, तसेच वयोमर्यादेत वाढ करून एक संधी द्यावी या मागणीसाठी पुण्यामध्ये पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठ्या संख्येने तरुण या ठिकाणी उपस्थित होते। एक संधी मिळाली पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला शब्द पाळत एक संधी द्यावी अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे। हातामध्ये फलक घेऊन घोषणा देत हे आंदोलन करण्यात येत आहे। आमचा अधिकार मागतोय, तुम्ही अधिकार द्यावा सर्वांनी। आधी 12 वर्ष झाले भरती करतोय। माझी लग्न झालेलं आहे आणि मी प्रत्येक वर्षी 2 ते 3 मार्कांनी झालो। गेल्या वर्षी सातारला 3 मार्कांना वेटिंगला आहे आणि आता सर्वसामान्य मुलं आहे ते आजपर्यंत मी कुठे आले नाही आंदोलनाला। आणि उद्या आता भरतीचं ग्राउंड चालू आहे ना, 19 तारखेपासून सांगितलंय। अहो पावसाळा आहे, लहान मुलं आता ज्याला घर नाही, पाहुणे नाही, त्यांनी कुठे झोपायचं, काय करायचं? असं नाही की ते निवेदन दिलं नाही, काही अजिबात नाही। प्रत्येकाला निवेदन दिलंय, मंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्री साहेबाला दिलंय, मुख्यमंत्र्याला दिलंय, सर्वांना दिलंय। ही सर्व गरीब घराण्यातली आहे। माझ्या आईवडील शेतकरी करतात, शेती करतात आणि सर्व कामगार वय तर झालीच पाहिजे। वय झाल्याशिवाय माघारी जाणार नाही। 6 महिन्यापासून प्रत्येकाला आवेदन देतोय, आज नाही तर कधीच नाही असा मुद्दा आहे। आम्हाला आश्वासन नको, आम्हाला लेखी पाहिजे की आज तुम्ही फॉर्म भरायला एलिजिबल आहात। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी ब्युरो रिपोर्ट नागपूर।